हॅलो पॅरेंट्स. तर आजकाल आपण OPDमध्ये जेव्हा पेशंट पाहत असतो तेव्हा आपल्याला बऱ्याचदा लक्षात येतं की आजकाल पेशंट वाढलेले आहेत ते म्हणजे AGEचे म्हणजेच ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस या आजाराचे पेशंट आपल्याला खूप जास्त बघायला मिळत आहेत. त्यामध्ये लहान मुलांमध्ये सिम्पटम्स दिसतात ते म्हणजे भरपूर ताप असणे, उलट्या होणे, जुलाब होणे, तसेच अत्यंत पाणी शरीरातील कमी होऊन मुलं गळून गेलेली असतात. तर अशा वेळेला पालकांनी काय काळजी घ्यायची आहे? तर सर्वात प्रथम लवकरात लवकर डॉक्टरांना भेटायचं आहे आणि उलट्या, जुलाब आणि तापेसाठीची औषधं डॉक्टरांकडून घेऊन यायची आहेत. त्यावेळेला डॉक्टरांकडून बाळाच्या हायड्रेशन लेवलची कशी काळजी घेतली पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. त्यामध्ये भरपूर पाणी देणे, ORS देणे, नारळ पाणी देणे, लिंबू पाणी देणे अशा गोष्टी पालकांनी करायच्या आहेत. बाळ आजारी असताना अत्यंत साध्या प्रकारचे जेवण बाळाला द्यायचं आहे. ते म्हणजे डाळ भात, डाळ खिचडी, इडली अशा मूग डाळीच्या पदार्थामधून बाळाला साधं जेवण द्यायचं आहे. यामध्ये रेड फ्लॅग्स म्हणजे काळजी करण्याची कोणती लक्षणं आहेत? तर सर्वात प्रथम बाळ सू न करणे, अत्यंत गळून गेल्यासारखं वाटणे, जीभ अत्यंत कोरडी पडणे, त्वचा एकदम निस्तेज पडणे अशा प्रकारची लक्षणं जर दिसत असतील तर त्यावेळी त्वरित आपल्या लहान मुलांच्या डॉक्टरांना जाऊन भेटावे.